LAP, next stop. Let's roll out. तो तसा होईल डायरेक्ट. So we made a new friend, Peter over here. Hello. Peter from Poland. एकदम क्रिस्पी. सकाळची झोपमोड करून मी बाहेर निघालोय सनराईज बघायला. भरपूर सुंदर सनराईज आहे आणि यांचं हॉटेल भरपूर सुंदर आहे. होमस्टे मी तुम्हाला दाखवतो. यांचे 3 ते 4च रूम आहेत फक्त. हा एक रूम आहे रिन्सनबर्ग, हा एक रूम आहे, आम्ही एक राहतो तो एक रूम आहे आणि त्यांचा तो एक रूम आहे. आणि आजूबाजूचा परिसर बघा किती सुंदर आहे. सर्व प्लांटेशन केलं आहे झाडांनी. छोटंसं पॉन्ड आहे, हे आहे, रस्ता गेला आहे, किती मस्त. इथं पण प्लांटेशन केलं आहे, इथं पण झाडं लावलेत. असं काहीतरी परिसर आहे. हो किती सुंदर आहे. म्हणजे मागे पण किती छान सुंदर परिसर केला त्याने. म्हणजे पूर्ण प्रॉपर्टी त्याची आहे आणि त्यानुसार त्याने पूर्ण आजूबाजूला झाडं लावलेत. एक नंबर ते त्याने हे केलं आहे. सर्व जुना झाड आहे. त्यातून बसल्यानंतर बघा पूर्ण मुन्नारचा डोंगर दिसतो. माझ्या मागे बघत असाल तुम्ही. आणि बेस्ट पार्ट एक आहे, वातावरण भरपूर थंड आहे. माझ्या तोंडातून पण जर तुम्हाला दिसत असेल तर वाफा निघतं तेव्हा. एवढं वातावरण थंड आहे. एवढे सकाळी उठून आणि सनराईज बघून भरपूर मजा आली. मी तुम्हाला टाईमलॅप्समध्ये याच्यानंतर लगेच चालू करेन टाईमलॅप्स. तर टाईमलॅप्स एन्जॉय करा. ठीक आहे, बाय. प्लस मागे अशी सगळं पूर्ण ॲम्युनिटीज फुलांनी बहरलेली आहे. पूर्ण त्याने परिसर त्याने फुलांनी कुंड्यांनी भरून ठेवलं आहे. हा एकदम जुना झाड आहे. पूर्ण वातावरणच भारी आहे. माझ्या मागे बघा किती भारी. आणि मी सकाळचं वातावरणाची मजा घेण्यासाठी एवढ्या सकाळी उठलो आहे. नाही तर मी पण लेट उठलो असं. किती भारी. मागचा व्ह्यू बघा हॉटेलचा. हा होमस्टे एक प्रकारे फॅमिली रन करतो. आणि हा मागचा मुन्नार. सो आता आम्ही चाललो आहे. हा इथं आम्हाला कबीर होता होस्ट. थँक्यू सो मच फॉर युअर हॉस्पिटॅलिटी. मस्त वाटलं. यांनी एवढी चांगली सोय उत्तम केलेली आमची राहण्याची वगैरे. आणि लय सुंदर. वेदर पण आता भरपूर चांगलं झालं बघा दुपारचं. आता आम्ही निघतोय इथून आलपीला. आलपी आता 11ची बस आहे. आय थिंक 11ची बस आहे. तर पहिला ब्रेकफास्ट वगैरे करू, काहीतरी छानसा ब्रेकफास्ट करू, कॉफी वगैरे करू आणि 11:40ची बस कॅच करूया सगळे तिथं. आता दुसऱ्या लोकेशनला आम्हाला जायचं आहे आलपीला. तर मग आलपीला आता इव्हनिंगपर्यंत पोचू. पण आलपीला जाता आता काय काय होतं. LAP, next stop. Let's roll out. चला पहिला नाश्ता बघू काय काय भेटतं. काय तसं हळूहळू उतरतो बघा आम्ही. गौरवला मी असा धक्का मारला ना, गौरव असा गोल 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 एवढा खाली जाईल ना डायरेक्ट. तो पोकेमॉन असतो ना गोल फिरतो तो तसा होईल डायरेक्ट. काय घेतलेलं ते स्पेस झोन मध्ये पोचलोय. हॉटेल महाराणीला आणि मागवलं आहे सनी साईड एक
मी घेतलाय इडली वडा, कॉफी, दोन्ही गोष्टी, सांबार भरपूर छान आहे आणि रेट एकदम भारी, 40 रुपये फक्त. एकदम क्रिस्पी. तर आता आम्ही बसलो आलेपेच्या बसमध्ये 11:40. इथून आलेपेचा डिस्टन्स आहे 4-5 तास. तर आम्ही इव्हनिंगपर्यंत 5-5:30 मिनिट एका साईडला बसलो. वेट असा ठेवला बॅगेचा, हा म्हणतो त्या साईडला बसला. आळशी माणूस आहे, आळशी. कुठे थांबतो केरला KRCTCची बस ही अशी बस आहे, पूर्ण छोटीशी KRCTCची बस. इथं थांबलेली बस, इथून मला खायला हवं होतं म्हणून संत्री घेतलेत भरपूर एनर्जेटिक राहायला. Hello everyone, so currently I'm traveling through Munnar to Alleppey to meet a new friend, Ritika, right? Vishruta, sorry, yes, very good name. So she's suggesting me to try some food and places. Can you suggest like places and even some kind of names in Alleppey? Basically, Alleppey is famous for its beach, and you can also try the seafood here. Or on Alleppey beach we able to find it? Yeah, you can find it at Alleppey beach. So any other activity we can do it over here? I'm not much really familiar with this place. Okay. If you're going towards Frankfurt, you can try Varkala. Okay, awesome. Okay, so our bus stop is coming in Yeah. 2 minutes. Yes. Yeah. So we are in hurry. So bye. Yeah. Bye. आलपुडा बस स्टॉपमधून आता आम्ही चाललो रिक्षा करून दोघं तिथे आमच्या स्टेला. भरपूर वेळ झाली आहे, 6:30 वाजले, तर 6:30 पावणे 7 झाले. लय भरपूर लांब आहे, 8 किलोमीटर लांब आहे. तर रिक्षाने आता गेलं रिक्षा. आता तिथं बघू, जाऊया, बघू कसं स्टे आहे. तर रात्रीचा असं स्टे दिसतोय. आता सकाळी बघूया कसं दिसतोय. तर रात्रीचा व्ह्यू आहे हॉटेलसाठी. तर आम्ही तुम्हाला रूम टूर देतो, गौरव रूम टूर देतो. हे बघा, ओपन केला असा मस्त मोठा बेड, किंग साईज बेड आहे. 4 लोक आरामशीर झोपतील, आम्ही दोघं झोपणार आहे. इथं मस्त एवढा मोठा स्पेशियस आहे, भरपूर स्पेशियस आहे. आणि हा बाथरूम मस्त भारीवाला. आणि आतमध्ये बॉम्ब फोडला असं वाटतं. आणि मी आता आमचं जेवण आहे लेमन राईस आणि बटर चिकन टेस्ट करतो, जेवतो मस्त. We are on the stay, so we made a new friend, Peter over here. Hello. Peter from Poland. So he's an artist, and he basically here for composing all songs. So he need a basic peaceful moment. So we are also here. Gaurav is there. So we are not interrupting Peter. Let Peter have his own piece. Yeah, Yeah. we'll go soon. So tomorrow, so tomorrow, if Peter sing any song, so we will let you know. You will watch in this vlog, okay?